नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT पवई या ठिकाणी आपण आज आहोत. दीपिका नितीन दळवी या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सगळं कुटुंब वाट बघतंय, स्वागतासाठी सज्ज आहे. स्वीकार करूया दळवी कुटुंबाच्या स्वागताचा. या नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. कम्प्युटरमध्ये असते हार्ड डिस्क. नितीन रावांशी लग्न करून घेतली मी मोठी रिस्क. काय सांग, द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, सासरे, नमस्कार. आई, नमस्कार. माझे बाबा आणि त्यांच्याकडे माझी मुलगी आहे. नमस्कार. त्याच्यानंतर धाकटे दीर, हो, हो. त्यांची वाईफ, नमस्कार. आणि मोठे दीर, त्यांची वाईफ. नमस्कार. ती नणंद आहे. या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई, आणि नमस्कार. माझ्या दोन्ही काकू. नमस्कार. आणि ती नणंद आहे, तो माझा हो, भाऊ. हो. आणि ही बच्चे कंपनी म्हणजे एक भाची आणि पुतणी. अरे वा वा. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? सुविद्यालय प्रसारक, बोरिवली. आणि तुमची शाळा? IS किंग जॉर्ज, कांदिवली चारकोप. कांदिवली चारकोप. मग तुम्ही राहायला कुठे होते? कांदिवली चारकोप. तुमची ओळख कधीची? आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीत भेटलो MCAच्या 5व्या सेमिस्टरला. तेव्हा आमचे लेक्चर्स मुंबई युनिव्हर्सिटीत व्हायचे. सो तेव्हा कुठे, ओळख कलिनाला? झाली. हो, कलिनाला, आयडॉलमध्ये. छान आहे ना वातावरण हो, तिकडे? छान आहे. झाडं वगैरे भरपूर हो. आहेत, हो ना? पण नाही, लेक्चर्समध्ये तेवढी ओळख नाही झाली. कारण आधी सुरुवातीला कसं, जेव्हा पहिल्यांदा अटेंडन्स शीट वगैरे दिलेली फर्स्ट लेक्चरलाच, त्यावेळेला मी बघितलेलं की यांचं नाव वाचलं आणि पुढे MSc फिजिक्स वाचलं. म्हटलं, आणि माझं स्वतःचं BSc फिजिक्स झालं आहे. मी म्हटलं MSc करून पुन्हा MCA करणारा, म्हटलं कोण आहे हा? म्हटलं बघितला पाहिजे. मला सांगा, ते रजिस्टर होतं ना, हो, ते कॉलेजचं विद्यापीठाचं अटेंडन्स होतं? शीट. Attendance sheet होतं. अटेंडन्स शीट फर्स्ट इंट्रोडक्शन. वधूवर सूचकांचं नव्हतं. पण ते वधूवर सूचक सारखंच झालं झालं आमच्यासाठी. ते वर पाहिजे. मग सो नंतर एक जरा क्युरियोसिटी त्या नावाबद्दल निर्माण झाली की कोण आहे बघू. मग नंतर हे खूप लेक्चर्समध्ये पुढे पुढे करायचे. का हो पुढे पुढे करायचं? तुम्ही पुढे पुढे का करायचे? पुढे पुढे असं नाही, पण टीचर्सबरोबर ओळख वगैरे वाढवायला आवडायची आणि मग त्यांच्याबरोबर म्हणजे कॉर्डिनेट करायला. बरोबर. हा, मग काय झालं पुढे पुढे? म्हणजे पुढे पुढेच करायचे. म्हणजे कारण सगळ्या मुलींमध्ये फेमस होते, सगळ्या टीचर्समध्ये फेमस होते. टीचर्सला कोणाला नोट्स द्यायचे तर यांच्याकडे देणार, असाइनमेंट्स असतील तर यांच्याकडे देणार. मी यांनी पण ग्रुप बनवलेला त्यावेळेला, गुगल ग्रुप. सगळ्या मुलांचे फोन नंबर्स वगैरे त्यांना बल्क SMS पाठवणार, आज लेक्चर आहे, आज लेक्चर नाही आहे वगैरे. तुम्हाला सुद्धा बल्क मध्ये SMS हो हो, तोपर्यंत तरी बल्कमध्येच SMS होते. होते? हा, मग त्यावेळेला असाइनमेंट्स असे एक्सचेंज करताना एक प्रश्न मला अडलेला, म्हणजे एक टॉपिक येत नव्हता. सो यांना फोन, म्हणजे आमची एक कॉमन फ्रेंड होती अर्पिता म्हणून. सो तिने सांगितलं की यांच्याकडे ते उत्तर आहे, म्हणजे यांना ते मिळालं आहे. आम्ही असं ठरवलं 2-3 मैत्रिणींनी की विचारूया फोन करून. तर फोन करून विचारलं तेव्हा हे म्हणाले की मी इथेच राहतो, तुम्ही घरी येऊन घेऊन जा असाइनमेंट. तर शोधत म्हणजे ॲक्च्युली आम्ही चारकोप मार्केटला आहो राहायला, नंतर शिफ्ट झालो आम्ही, आणि हे चारकोप डेपोला. सो एवढ्या जवळच होतं अंतर, त्यामुळे आम्ही पर्सनली जाऊन नोट्स घ्यायचे ठरवले. सो आम्ही गेलो त्यांच्या घरी, आणि ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला असं खरं वाटेल की नाही माहिती, पण जेव्हा मी त्यांच्या घरी पहिल्यांदा गेलेली तेव्हा आईंना काहीतरी असे पॉझिटिव्ह वेव्स अशा आलेल्या मला बघून. म्हणजे आम्ही 3 जणी होतो. आणि मग काय झालं पुढे? तुम्ही गेला? मग नंतर हळूहळू अशी म्हणजे ओळख वाढायला लागली, आणि नंतर आम्हाला 6 सेमिस्टरमध्ये प्रोजेक्ट करायचे तुम्ही होते. डेपो जवळ होता का? हो, चारकोप डेपो. त्यामुळे बस तिकडनंच मिळत असेल? नाही नाही, डेपो आमच्या घरासमोरच बस स्टॉप होता. थांबायची का हो. तुमच्याकडे? आणि म्हणजे स्वतः ऑफिस करून डायरेक्ट लेक्चर्सला येते, बाईकवर किंवा कधी कारने वगैरे. त्यामुळे मग ड्रॉप वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. कोणाला? मला ड्रॉप मिळण्याचा. तुम्ही मी माझी बसनेच जायची आणि यायची. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कधी झाली? आम्ही 6व्या सेमिस्टरला एकत्र म्हणजे प्रोजेक्ट करायचं ठरवलं.
कारण हे IIT मध्ये होते, हुशार होते, तर म्हटलं प्रोजेक्टसाठी विचारून बघू काही आयडिया यांच्याकडे माहिती असतील तर त्यांनी म्हटलं की आपण एकत्रच प्रोजेक्ट करूया. कारण तेव्हा आयदर इंडिव्हिज्युअली करायचे तुम्ही असं होते. का म्हणालात, यांनाच का म्हणालात की आपण एकत्रच प्रोजेक्ट करूया? कॉमन फ्रेंड पण होती तरी पण तिला नाही विचारलं. बरं झालं नाही हो, विचारलं. थांबा ना जरा, बोलू तर द्या. हा, काय झालं सांगा हो. नाही म्हणजे ती पण सिन्सिअर होती आणि प्रोजेक्टमध्ये हेल्प पण झाली. माझा जॉब वगैरे आहे तर नाही, म्हटलं तुम्ही यांनाच का विचारलं असं आहे? हां तेच. इतरांना का नाही नाही. विचारलं हे नाही विचारत आहोत आम्ही. नाही 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 तसंच ही म्हणजे ही पण स्वतःहून प्रयत्न करून सोडवेल असं मला वाटलं त्यावेळेला. म्हणजे काही प्रोजेक्टमध्ये काही अडलं वगैरे तर माझ्यावरतीच डिपेंड राहील असं नाही आहे. ती स्वतःहून पुढे सोडवत जाईल आणि मग असं सिन्सिअर होती अभ्यासात. म्हणून मग मी पण म्हटलं ठीक आहे हिच्यावर प्रोजेक्ट पार्टनरशिप चांगला झाला प्रोजेक्ट. हा एकदम छान हो झाला. व्यवस्थित. पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तिथेच फेमस project उभा झालेला राहिला. काय म्हणाला? तिथेच प्रोजेक्ट उभा राहिला. त्याच प्रोजेक्ट मध्ये. येस प्रोजेक्ट पार्टनर, लाईफ पार्टनर झाला. हो हा. तेव्हाच तेव्हा म्हणजे हळूहळू हळूहळू. प्रोसेसमध्ये. कोणी प्रपोज केलं? प्रपोज मीच केलं. कुठे हो? फोनवरती. म्हणजे प्रपोज करायला असं ते घाबरत होते ऍक्च्युली. प्रोजेक्ट चालू असताना एकमेकांच्या सहवासात असल्यामुळे. कॉमन प्रश्न विचारतो, आता कोण कोणाला घाबरतं? नाही असं काही नाही, दोघेही नाही काय घाबरत हो? एकमेकांना. घाबरत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते हो म्हणाले? नाही मी त्यांना विचारलं नाही. मी त्यांना विचार असं प्रोत्साहन दिलं, ढकललं की हा विचारा आता, काही हरकत नाही. कारण ते ऍक्च्युली घाबरत होते विचारण्यासाठी. कारण आजकाल ते रूल्स एक वगैरे मिनिट, खूप घ्या, डेंजर रुमाल आहे. घ्या, रुमाल घ्या. घ्या. त्यांना मोजक्या क्षणीच घाम येतो हे लक्षात आलं. पण तुम्ही प्रपोज केलं तेव्हा विचारलं? हा नंतर मंदिरात जाऊन. कुठल्या मंदिरात? वजिराचं गणपती स्वयंभू मंदिर. अरे वा वा, स्वयंभू गणपती. हो गणपती बाप्पाचे आम्ही दोघेही भक्त आहोत. अरे वा, मग तुम्ही प्रपोज केल्यावर तुम्ही तर तयारच होता. हो मी ग्रीन सिग्नल आधीच दिलेला की हा विचारू शकतात. हो का? कारण ते खूप घाबरायचे. पण म्हणजे असं कसं दिला सिग्नल, म्हणजे विचारू शकता असं? ऍक्च्युली आम्ही तेच प्रोजेक्टचं डिस्कशन करत होतो SMS वरती. तर असेच एक दोन शायरी वगैरे यांनी पाठवले. मग मी एक दोन कुठली कुठली हो? आठवणार नाही आता आठवणारच नाही. पण तेव्हा तुम्ही शायरी वगैरे करायचा? रेडीमेड शायरी. रेडीमेड. अच्छा, ती शायरी पाठवली त्याला. मग तुम्ही? सो मी रिप्लायमध्ये अजून एक दोन असे छान कोट्स मराठीतले पाठवले. प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे नाती आणि प्रेमाचा दुसरा अर्थ, आणि ब्लँक सोडलं. ब्लँक म्हटलं जर पॉझिटिव्ह असेल, कारण हे खूप म्हणजे असं चाललेलं की आहे की नाही आहे, त्यामुळे ते एकदाचं काहीतरी सोक्षमोक्ष लावा या हिशोबाने म्हटलं आयदर हो किंवा नाही. पण सोक्षमोक्ष लावताना ब्लँक सोडलं पुढे. म्हणजे रिकाम्या जागा तुम्ही पूर्ण करा. जर त्यांनी काही काढलेल्या असेल जागा तर. भरायच्या. त्यांनी काढलेली जागा भरली मग पण ती. भरली? आणि माझ्या आयुष्यातली जागाही भरली. किती छान. आठवतंय पुढे काय लिहिलं होतं त्याच्यात? प्रेमाचा दुसरा अर्थ मी आणि तू. असं म्हणाले होते ते? काढा रुमाल, काढा तू पण. महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले तो आता. तुम्हाला काय आपलं मजा वाटते ऐकायला? इकडे केवढा घाम फुटतोय माहितीये त्यांना का? पहिल्यांदा कळतंय हे सगळं. कोणाला? सगळ्यांनाच. आज पोलखोल एपिसोड आहे. वा वा, किती मस्त. चला, प्रेमाचा अर्थ मी आणि तू. आणि मग घरच्यांचा तर होकार होताच. आणि हे घडलं रात्री 3:58 रात्री. तारीख होती 9 जून 9 जून 2010. 3:58. मी पंचांगमींच्या गांड असतं तर बरं झालं असतं. नाही, शुभ वेळ वगैरे तपासता आली असती मला. काय योग असतात शेवटी, बरोबर? खरंय खरंय. आणि त्याच्यामुळे पुढचा हा प्रवास सगळा सुखकर झालेला आहे. किती वर्ष झाली आता लग्नाला? 8 वर्ष. पण मग हे घरी कधी कळलं? घरी आम्ही प्रोजेक्ट झाल्यानंतर, एक्झाम वगैरे झाल्यानंतर मग यांनी यांच्या घरी सांगितलं. तशी डाऊट होतात दोन्हीकडेच. मग मी माझ्या आईबाबांना सांगितलं. दुसऱ्याच दिवशी 26 जूनला एक्झाम झाली. 27 जूनला आईबाबांना बसवलं शांतपणे, की आईला आधीच कळलं की तुला काय सांगायचं ते मला माहिती आहे. हो का? आणि तुमच्याकडे आमच्याकडे मीच सांगितलं. आम्ही ठरवलंच होतं की सांगायचं. काय आता. रिॲक्शन आली आईची जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा? आधी थोडा नकार होता, पण शेवटी फायनली दोन्ही घरांकडनं होकार होकार होऊन लग्न झालं. पण आता सगळं व्यवस्थित आहे, आनंदात आहे. याच टप्प्यावरती पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. पहिला खेळ, घरामध्ये ना काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही ठेवली आहे ती शोधून आणायची. वेळ 1 मिनिटाची. आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी. खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला. खोप्यामंदी खोपा सुगरणीचा. तापमान दर्शक. साईड साईड इकडे साईड. इकडे इकडे इकडे. 20 सेकंद झाली.
हाती मेरे साथी. बाहेर बाहेर बाहेर. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिलेली आहेत. विद्येची देवता. 20, नाही, विद्येची देवता बाहेर आहे. सरस्वती आहे, बाहेर आहे. 10, 9, 8, 7, 6, आतमध्ये देवाऱ्याकडे असेल, देवाऱ्याकडे असेल. 5, 4, 3, 2, 1. वेळ. काय चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि वहिनी, चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू. तुमचं नातं काय आणि तुम्ही या दोघांबद्दल काही बोलू इच्छित असाल तर सांगा. मी काकू आहे तिची, हां, 5 नंबरची. 5 नंबरची काकू. तुम्ही काय काकूला नंबर दिले का? आम्ही 5 जण आहोत. बरोबर. माझा 5वा नंबर. जावई अतिशय उत्कृष्ट, मस्तच माणूस आहे. माणूस म्हणून अतिशय छान आहे. बरोबर. पुतणी पण माझी मन मिळावू, खूप सुंदर. मी तिची 4 नंबरची काकू. बरं. जावई आणि दीपी ही पुतणी खूप छान आहे स्वभावानी. दीपी काय होतं? दीपिका नाव आहे तिचं. अरे वा वा. बरोबर. हां. जावयांचा तर काही प्रश्नच नाही, ते व्यवस्थित म्हणजे मन मिळावू आणि सगळ्यांशी जमवून वगैरे घेणार आहेत अगदी. हां, हां. दादा आणि वहिनी दोन्ही पण खूप चांगले आहेत, स्वभावाला पण चांगले आहेत. अजून कोण बोलणार? आई बाबा. सून छान आहे, मन मिळावं आहे. पहिल्यांदा आली होती त्यावेळेला काय वाटलं होतं? वाटलं असं काही नाही, पण म्हटलं अचानक असं मुलगी घरी कशी एकदम आली असं फक्त वाटलं. म्हणजे काहीतरी यांच्यामध्ये आहे एवढंच असं फक्त. तुम्हाला वाटलं होतं ना? आणि फोन चालू असायचे, सतत फोनवर बोलणं त्यांचं असायचं. खूप स्वभावाने दोघे एकमेकांना पूरक आहेत, शिकलेले आहेत दोघे. त्यांचा एकूण जो येण्याचा जो काय आमच्या घरी प्रवेश झाला तिचा स्वतः, त्यावेळी माझ्याही लक्षात आलं थोडं, कारण आम्ही पण त्याच्या संदर्भात मुलीच्या शोधातच होतो. आणि मला असं स्वतःला जाणवलं की ही मुलगी नितीनसाठी योग्य आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करू. माझं स्वतःचं मत होतं. पण आता सगळं एकदम छान, अगदी आनंदात, प्रश्नच व्यवस्थित. नाही त्या दोघांच्याही बाबतीत. वा वा. आता या ठिकाणी ना घरातलेच सगळे जण आहेत, ते किती बक्षीस मिळवून देणार ते आम्हाला बघायचं. हां, म्हणजे त्यासाठी एक खेळ आहे. गाणं सुरू होणार. गाणं सुरू झाल्यानंतर ही जी उशी आहे ही तुम्ही पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी त्यांना एक शिक्षा असणार, प्रेमळ शिक्षा. ती शिक्षा जर पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. घरातले आता तुम्हाला किती बक्षीस मिळवून देत आहेत आम्हाला बघायचं. आणि त्यासाठी हे गाणं. छत्रीच्या सहाय्याने स्माइली बॉल उचलायचा आहे. 5 चेंडू गोळा करायचे आहेत, पण टोपलीला दुसरा हात लावायचा नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित हे आव्हान म्हणून तुम्हाला खेळ खेळायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. होणार होणार होणार, काही करू नका. हा, जमतंय. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिलेली आहेत. याला म्हणतात दंडनबाई. लवकर. त्यांच्याच घरातली छत्री आहे त्यामुळे बरं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळवून दिलं नाही, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. म्युझिक. नदीमध्ये पवायला जायचे जोडना, माझा सगळा अभ्यास झालाय जोडना. काकू. कडधान्यांमधून चमच्याच्या सहाय्याने राजमा वेगळा करायचा आहे. 30 सेकंदामध्ये 10 राजमा. तुमची वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली.
मोजा त्याच्यात. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. म्युझिक. आजी 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 आजीकडे होतं जेव्हा थांबलं तेव्हा. एका साडीची घडी घालायची 30 सेकंदात. आजी तुमची वेळ सुरू होते आता. आपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुस रे मामा आपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा आपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुस रे मामा आपडी तापडी गुटुर गुटुर. आता फक्त कपाटात ठेवायची बाकी राहिली होती. आजीने म्हणजे 15 सेकंदातच काम पूर्ण केलं अनुभवाच्या जोरावर. चला अभिनंदन. तिसरं बक्षीस तुम्हाला. आजी अभिनंदन. पहिली तक्रार की आरोप तुमच्यावरती करण्यात आलेले आहेत. राग आला ना की तुम्हाला आवरलं जात नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा तुमचंच नुकसान होतं. मान्य आहे आरोप? मान्य. तुम्ही गाण्यात विशारद केलायत पण ते गाणं अगदी विसरून गेलं सध्या. हो, गाण्यात विशारद मग झालं. काय ऐकवणार आज? आज यांनी मला जे एक चॅलेंज म्हणून गाणे दिलेले 2, एक हिंदी आणि एक मराठी, त्यातलं एक गाणं. म्हणा. दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले दिठींच्या दिशा खोलते जाळताना दिठींच्या दिशा खोलते जाळताना कुणी जागले रे कुणी जागले कुणी जागले रे कुणी जागले दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले. पुढचा दिवा लावतो. आपलं पुढचा आरोप असतो. हा. तुम्ही वेळेवर कधीच जेवत नाही. मान्य आहे तुम्हाला? हो, पण एक्सप्लेनेशन देऊ शकते ना नंतर. आता हे आरोप आहेत. आरोप मान्य मान्य आहे, आहे. मान्य. जेवण सुद्धा फार उशिरा बनवता. हा? हो, तुम्ही कधी वेळेवर जात नाही कुठे. मान्य आहे. काय हो? सहसा दुसऱ्याच्या भानगडीत तुम्ही पडत नाही. चांगली क्वालिटी आहे. चांगले चांगले. तुम्हाला कोणी काही बोललं ना की तुम्ही रागावता. थोडंसं थोडा रागीट स्वभाव आहे. बघा रागावरच आहे सगळं. नाही? संगीतातले राग वेगळे. हो, तुमच्या मूडवर सगळं असतं. थोडी मुडी आहे. लग्नाचा वाढदिवस मात्र एकटेच साजरा करतात. लग्नाला किती वर्ष आली? 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्षात पुरणपोळी यांनी करून दिली का हो तुम्हाला? नाही. आईंकडची आहे. पण तुम्ही नाही का हो? ॲक्च्युली थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे थोडं जमत नाही, त्याच्यामुळे मग आहे पूर्णचं यंत्र. बरं ह्या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? थोडं राग कमी करण्याचा प्रयत्न करेल. आणि जेवण उशिरा होतं ते यांच्यामुळेच होतं, कारण यांचं शेड्यूल खूप म्हणजे ते करतात का येऊ? हो, नाही नाही ते नाही. मला कळत नाही म्हणजे ह्यांच्यामुळे होतं कसं काय? ते उशिरा येतात का? नाही, मला ॲक्च्युली सवय आहे की हे किती उशिरा आले तरी मी यांच्यासाठी जेवणासाठी थांबते. सो एकत्र जेवायला. म्हणजे जेवण मग करता म्हणजे ते आल्यावर जेवण करता? नाही, जेवण बनवलेलं असतं पण ते जेवायला खूप उशीर होतो, हो त्याच्यामुळे तुम्हाला लेट होतं. त्यामुळे लेट होतो. अच्छा अच्छा. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? राग थोडा कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि गाणं कंटिन्यू करेल, कारण आता मुलगी आहे तर मुलीला गाणं शिकवायचंच आहे, त्यामुळे गाणं कंटिन्यू करेल नक्की. तुमचं काय म्हणणं? वैदिनी कुठली गोष्ट स्वतःमधली बदलली तर ती त्यांच्यासाठी आणि घराच्या आनंदासाठी खूप राग कमी करायला हवा. फक्त आणि जेवण वेळेवरती करायला हवं. आज क्षमा मागायची तर कोणाची? आईबाबांची आणि मिस्टरांची आणि सासू सासऱ्यांची मागेल, कारण माझ्या रागामुळे कधी ना कधी मी त्यांचं मन दुखावलेलं आहे, त्यामुळे जर क्षमा मागायची ती मी त्यांची मागेल नक्की. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सर्वांचीच मागेन. कधी राग आला तर खूपच जास्त येतो, नाहीतर कधी येत नाही सहसा तरी. तर सर्वांचीच माफी मागेन. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि आता क्षण आलाय तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वैद्यनाथ तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.